नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो एका निसर्गरम्य ठिकाणी. हो, आम्ही आलोय प्रसिद्ध कास तलावाला भेट द्यायला. पण इथे येताना मध्ये लागतं ते विहंगम कास पठार आणि आता जर तुम्ही बघितलं तर या पठारावर ना जास्त गवत आहे ना फुलं. पूर्णपणे खडकाळ आणि शांत असं हे पठार आता दिसतंय. पण विचार करा, आता असं कोरडं दिसणारं हेच कास पठार सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये जादू झाल्यासारखं बदलून जातं. त्या दिवसात इथे एवढी फुलं येतात की संपूर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी आणि हिरव्यागार गवतांनी नटून जातं. तो नजराणा बघण्यासारखा असतो. आणि याच पठाराच्या कुशीत वसलाय हा सुंदर कास तलाव. या तलावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही कडक उन्हाळा असला तरी या तलावातलं पाणी कधीच आटत नाही आणि इथे नेहमी पाणी असतं. आता आम्ही या तलावाच्या अगदी जवळ उभे आहोत आणि इथे आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती शब्दात सांगता येणार नाही. इथली ती थंडगार हवा, पाण्याचा सुंदर खळखळाट आणि आजूबाजूला असलेली कमालीची शांतता खरंच खूप भारी वाटते. आम्ही इथे खूप एन्जॉय केला. शहरी धावपळीपासून दूर निसर्गाच्या इतक्या जवळ येऊन मन अगदी प्रसन्न झालंय. तुम्ही जर अजून इथे आला नसाल तर नक्की या निसर्गरम्य वातावरणाला फिरायला नक्की या. तुम्हाला इथे येऊन खूप भारी वाटेल. तर मग कधी येताय तुम्ही कास तलावाला? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब